बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बल भीम सख्यानंद शांतामाई बंडोबा केरवा श्रीपाद रामदास नारायण रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी जोजी. आता हृदय आपले चौफळूनिया भले वरी बैसू पावले श्री गुरूंची. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः. तर आजचा आपला पाठ आहे महावाक्य उपदेशाचा प्रकार. तर श्री गुरु म्हणतात की आदृष्टीला सांगतायत की श्री गुरु म्हणतात पंचकोशाहून आत्मा निराळा आहे असा निश्चय करा. आताचे जे आपले पंचकोश झाले ते ह्या पंचकोशापेक्षा आत्मा निराळा आहे असं समजून घेऊन निश्चय करावा. आता आदृष्टीला कळत नव्हतं का आपल्याला कळत नाही म्हणून हे करून ठेवलं तर हे आपल्यासाठी निमित्त मात्र. तत्वदृष्टी अदृष्टी आणि तर्कदृष्टी. तर जसं जसं आपल्याला हे कळावं किंवा आपल्या शंका असतात आणि आपल्या शंकेचं उत्तर आपल्याला देण्यासाठी त्यांनी अवपेत्त परिहार रूपानं हा विचारसागर ग्रंथ करून ठेवलेला आहे. शिष्य म्हणतो महाराज आत्मा पापुण्याचा करता कर्माप्रमाणे स्वर्ग नरकादी लोकांमध्ये नाना प्रकारच्या सुखदुःखांचा भोगता आहे. असे असता त्यांचे ब्रह्माशी एकत्व कसे म्हणता येईल. तर महावाक्याच्या उपदेशाच्या प्रकारामध्ये श्री गुरुंनी जी सांगितलं की पंचकोशाहून आत्मा निराळा आहे. त्याच्यावर शिष्यानं प्रश्न केलेला आहे की आत्मा तर पापुण्याचा करता कर्माप्रमाणे स्वर्ग नरकादी लोकांमध्ये नाना प्रकारच्या सुखदुःखाचा भोगता आहे आणि असे असताना ब्रह्माशी एकत्व कसे म्हणता येईल. आता बार बार तेच प्रश्न आणि बार बार तेच उत्तर आहेत की नाही. पण आपल्याला इतकं बार बार बऱ्याबी सांगून कितीतरी वेळेस आपल्यावर संस्कार करून तरी सुद्धा आपल्या ध्यानात येत नाही. म्हणूनच आपण बार बार ह्याच्याकडे पाहायचं आहे. श्रवण केलेलं मनन करायचं आहे. मननाचं निधिध्यासन करायचं आहे. तत्वपदार्थ शोधन करायचं आहे. जोपर्यंत आपल्या शंका आहेत तोपर्यंत आपल्याला ग्रंथ पाहायचा आहे. कारण एकदा शंका जर गेली आणि माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान आपला दृढापरोक्ष ज्ञान झालं की झालं आपलं काम. आणि तेवढ्यासाठीच हे चाललेलं आहे. तर श्री गुरु म्हणतात जीवाचा लक्ष्यार्थ जो आत्मा तो ब्रह्मरूप आहे. आता आपल्या जीवाचा लक्ष्यार्थ काय आहे तुम्हाला माहिती झालेला आहे. आता आपल्याला जीवाचा लक्ष्यार्थ कळण्यासाठी जीवाचं स्वरूपच कळालं पाहिजे. आता जीवाच्या स्वरूपाची व्याख्या अशी आहे की कुटस्थ चैतन्य बुद्धी आणि बुद्धीमध्ये कुटस्थ चैतन्याचा आभास. तर हे आपली जीवाची व्याख्या आहे. आणि ईश्वर चैतन्याची व्याख्या आपल्याला पाठीमागे सांगितलेली आहे की ईश्वर ब्रह्मचैतन्य माया आणि मायेमध्ये ब्रह्मचैतन्याचा आभास. तर हे दोन मला सांगितले जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य. तर जीव चैतन्याचा आत्मा घ्यावा आणि ईश्वर चैतन्याचं ब्रह्म घ्यावं. आत्मा हा ब्रह्माशी एकरूप असतो हा वेदांताचा सिद्धांत आहे. हा वेदांताचा सिद्धांत आहे हे ध्यानात घ्या. व्यावहारिक दृष्ट्या जीवाचं आणि ईश्वराचं ऐक्य होत नाही. कारण त्याला उपाधी असते. ईश्वराची उपाधी वेगळी आणि जीवाची उपाधी वेगळी. तर उपाधी दृष्ट्या आपण एक होत नसतो. परमार्थिक दृष्ट्या आपण एक आहोत. कारण व्यवहारामध्ये प्रत्येकाला वेगवेगळं शरीर दिलेलं आहे म्हणूनच तो व्यवहार होतो. आणि त्याच्यामुळं आपण भागत्याग लक्षणा म्हणजे तत्वमसी महावाक्य. आता तत्वमसी महावाक्याचाच उपदेश आहे. वेदांत वाक्य विचार रूप आणि महावाक्य विचार रूप. आता महावाक्याचं चिंतन स्वतः करायचं आहे आणि तत्वमसीचं म्हणजे वेदांत वाक्य विचार रूप याचा अभ्यास आपल्याला स्पष्टीकरण करून सांगितलेला आहे.
येतंय का ध्यानात? बघा, जीवाचा लक्षार्थ जो आत्मा तो ब्रह्मरूप आहे. त्याच्या व्यतिरिक्त सर्व द्रष्ट स्त्री धन पुत्रादिक व श्रुत स्वर्ग नरकादिक ही सर्व अनिर्वचनीय मिथ्या आहेत. आत्मा ब्रह्मरूप आहे. याच्या व्यतिरिक्त जेवढं बी आम्हाला दिसतंय, तुमची शरीरं, आमची शरीरं, तुमच्या आमच्या घरच्यांची शरीरं, सर्व जग, स्त्री धन पुत्रादिक श्रुत स्वर्ग नरकादिक ही सर्व अनिर्वचनीय मिथ्या आहेत. आता अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ तुम्ही चांगला पाठ करून ठेवलेला आहे. तुम्हाला सगळं कळतंय असं समजून आपण घेतोय पाठ आता हे. तर अनिर्वचनीय म्हणजे सता असताहून विलक्षण बाद योग्य मिथ्या. येते का ध्यानात? सता असताहून विलक्षण बाद योग्य आणि मिथ्या. आता सता असताहून विलक्षण बाद योग्य मिथ्या याचं जर वर्णन करायला गेलं तर आपला पाठ इकडेच संपून जातो. म्हणून मी आता पुढचं घेत आहे. तर मिथ्या वस्तू ज्या अधिष्ठानावर भासते त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी एक किंचितही उपकार किंवा अपकार करीत नाही. तर ध्यानात घ्या, त्यासाठी दृष्टांत आहे दोरीवरल्या सर्पाचा. तर दोरीवर सर्प दिसला आणि एकाला फुलाची माळ दिसली. आता त्या दोरीवर सर्प दिसला म्हणून ती दोरी काही विषारी बनली नाही, किंवा त्या दोरीवर तुम्हाला एखादा फुलाचा हार दिसला म्हणजे ती दोरी सुगंधी बनली नाही. तसं आत्मस्वरूपाला हे तुमचे आमचे देह सृष्टी जरी निर्माण झाली तरी त्या आत्मस्वरूपामध्ये काहीही बिघाड होत नाही. ध्यानात घ्या, दोरीवर एखाद्याला सर्प बसला म्हणून ती दोरी विषारी बनत नाही, किंवा दोरीवर फुलाचा हार दिसला म्हणून आहे असं जरी वाटलं तरी दोरी काही सुगंधी होत नाही. त्याप्रमाणे आत्मस्वरूपावर हे जगत भासत आहे. त्या आत्मस्वरूपाचा काहीही बिघाड करीत नाही. येतंय का ध्यानात? तर मिथ्या वस्तू ज्या अधिष्ठानावर भासते त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी एकिंचितही उपकार किंवा अपकार करीत नाही. ज्याप्रमाणे राजा स्वप्नात भिकारी झाला म्हणून जसा दरिद्री होत नाही. का एखाद्याला स्वप्न पडलं आणि मी अत्यंत भिकारी आहे असं जरी स्वप्न पडलं, राजा असो तुम्ही आम्ही असो, स्वप्न पडलं भिकारी झालो, मी भीक मागतो आहे असं जरी वाटलं, जागा झाला तर हा भिकारी असतो का? तर हा भिकारी नसतो, हे ध्यानात घ्या. मग राजाला स्वप्न पडलं, राजा भीक मागतोय असं त्याला स्वप्न पडल्यावर गडबडून जागा झाला, जागा झाल्यावर तो ऐश्वर्यामध्ये आहे. किंवा दुसरा दृष्टांत दिलेला आहे, मर्ग जलाने जमीन ओली होत नाही. तर माळ रानावर ज्या वेळेस ऊन पडतं, ऊन दुपारच्या वेळेस आपल्याला मर्गजळाचा भास होतो. उन्हाच्या झळ्या त्या पाण्यासारख्या दिसतात, पण पाणी असतं का? जमीन ओली होती का तिथं? तर त्या अधिष्ठानाला काही एक होत नाही. तसं तुमचं आमचं स्वरूप आहे ते अमर आहे, अमर. आपण जन्म मरण रहित आहोत. आपल्याला जन्म मरण चुकवायचंय म्हणून तर हा अभ्यास करायचा आहे. आता चुकवायचा आहे का चुकलेलंच आहे? तसाच एक दृष्टांत आहे वाक्यवृत्तीमध्ये. वाक्यवृत्तीमध्ये सांगितलं की एक मनुष्य नदीच्या काठाला एक झाड आहे, त्या नदी वाहती आहे आणि त्या झाडावर बसलेला आहे. पण पाणी वाहत असलेलं पाहून तो त्या पाण्यामध्ये पाहतोय आणि पाण्यामध्ये पडलो मी, आता मी वाहून जात आहे, मला कुणीतरी सोडवा. आता बघा, तो झाडावर बसलेला आहे, पाणी खालून नदीतून वाहत आहे, नदीच्या काठावरच झाड आहे आणि तो मी पाण्यात बुडतो आहे, मला कोणीतरी काढा असं म्हणून आरडाओरडा करतोय. बाकीची सगळे माणसं आले, त्यांनी कुणी जाळं टाकायले तर कुणी एखादी काय असते त्याला, ते दोऱ्या वगैरे असतात ना, ते त्याला मोठे काय म्हणतात त्याला, तर अशा पद्धतीचे ते दोर वगैरे टाकायलेत, कुणी गळ टाकायलेत त्याला काढण्यासाठी. आता तुम्ही सांगा, हा झाडावर बसलेला आहे, पाण्यामध्ये वरून आरडतोय की मी बुडालो, मी बुडालो म्हणून. आणि जर हा खरंच बुडाला असता तर आरडला असता का हो? तर हा जर खराच जर समजा बुडाला असता तर त्याला मला काढा म्हणता सुद्धा त्याला आलं नसतं. आणि त्याचं ऐकून बरेचसे लोक आलेले, त्याचं ऐकून की कुणी काय करायले, कुणी काय करायले. आता सुद्धा या जगतामध्ये असेच आपल्याला गुरु भेटतात. तुम्ही एखादा उलीतिली दुःख सांगितलं की त्या दुःखाचा परिहार उलटा करतात, उलटा.
आता हा पाण्यात बुडालेला नाही तरी सुद्धा त्याला काढायसाठी गळ आणायले, दोऱ्या दोरखंड आणायले, त्याच्यात टाकायले, त्याला काढायचा प्रयत्न करायलेत. आता किती दिवसानं हा बाहेर निघल. पण तितक्यामध्ये त्यांना एक विश्वासू किंवा चांगला मनुष्य व्यक्ती आला आणि त्यांनी समजून सांगितलं की अरे बाबा, तू बुडालाच नाहीस ना. अरे तू झाडावर जशाला तसा आहेस, आणि तू जर बुडालाच नाहीस तर तुला काढायचा प्रयत्न करण्याची काय जरुरी आहे. आणि जर तू बुडाला असतास तर मला तरी काढता आलं असतं का? आणि तुला तरी बोलता आलं असतं का? ज्या अर्थी तू बोलतोयस त्या अर्थी तू बुडालेला नाहीस. हे जसं त्या चांगल्या एका व्यक्तीने सांगितलं, तसं मायबाप हो, तुमच्या पुढं हात जोडून पाया पडून विनंती करतो, तुम्ही बुडालेले नाहीत. तुम्ही जन्म मरणातून मुक्त आहेत. तुमचा आमचा आत्मा एक आहे आणि आत्मा हा ब्रह्मरूप आहे, ब्रह्मचैतन्य आणि आत्मचैतन्य. तुम्हा आम्हाला जन्म मरण नाही हे कळण्यासाठी तर हा परमार्थ आहे. ध्यानात घ्या, जन्म मरण हे देहाला असतंय. जन्म मरण देहाला असल्यामुळे एकनाथ महाराजांचं काय प्रमाण आहे महाराज? ब्रह्मज्ञानाबद्दल ते काय प्रमाण आहे? प्रारब्धासाठी संचिताचा नाश झाला असं नाही का? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा नाश झाला. तर आणखी दुसरं एक प्रमाण होतं बघा त्यासाठी. तर आपल्याला ध्यानात घ्या, आपण अमर आहोत, आजरामर आहोत, आपण मुक्तच आहोत. आपल्याला झालेला भ्रम आहे. त्या झाडावरल्या व्यक्तीला भ्रम झाला होता आणि तो भ्रम काढण्यासाठी इतक्या खटपटी करायची गरज नव्हती. कोणतं काय कार्य करायला पाहिजे त्याला समजून सांगायला पाहिजे होतं. पण तसे न भेटता माणसं असेच भेटतेत, गळ आणायचे त्याच्यामध्ये ते टाकायचे, नदीमध्ये काढायचं, नासन तसन, तू बुडाला असन तुला आम्ही काढतो तन वगैरे वगैरे. तर मायबापा हो, तसं श्री गुरु म्हणतात, बाबा तुमचा आमचा आत्मा हा अमर आहे, आपण आपल्याला मरण नाही. तर आपल्याला असं झालेलं आहे की देहाला आपण चिकटून राहिल्यामुळं देहच आपला आहे असं आपल्याला वाटतं. आणि मग हा देह आपला नसून हा देह पंचमहाभूताचा आहे. आणि जे हे दृश्य असल्यामुळं देह मी नाही ह्याची खात्री करून घ्या. दृश्य वस्तू आपण नसतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की दृश्य असल्यामुळं हा देह मी नाही आणि देह माझा नाहीये. कशावरून? तर तो पंचमहाभूताचा आहे, याच्यावरून देह माझा नाही. याचा तुम्ही चांगला विचार करून जे तुमचं आमचं जे आत्मस्वरूप आहे ते पारमार्थिक दृष्ट्या ब्रह्मरूप आहे आणि ते फक्त भ्रम झालाय तेवढा काढून टाकायचा. तर ध्यानात घ्या, त्याच्यामुळं आता हा द्रष्टांत दोरीवरल्या सर्पाचा झाला, मर्गजळाचा झाला. त्याप्रमाणेच म्हणले आत्मस्वरूपाच्या किंवा हा त्या मनुष्याच्या झाडावरल्या झाला. या आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे प्रतीतीला येणारे पाप पुण्य, आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं प्रतीतीला येणारे पाप पुण्य, कर्तृत्व भोगतत्व ही सर्व मिथ्या असल्यामुळे आत्मदृष्टीने तुझा त्याच्याशी काही एक संबंध नाही. आता इथं गुरु आपल्याला असं सांगायलेत की कर्तृत्व भोक्तृत्व पाप पुण्य आपलं नाही म्हणजे कोणाचं नाही, तर ते आत्मस्वरूपाचं नाही. हे ध्यानात घ्या, ही परमार्थिक सत्ता आहे. मग आता उद्याच्याला तुम्ही सांगताना आपल्याला सांगितलं महाराजांनी की पाप पुण्य आपलं नाही, मग आता करा पाप पुण्य, काय हरकत आहे? तर मायबापा हो, व्यावहारिक आपल्या किती सत्ता आहेत? आपल्या 3 सत्ता आहे. व्यावहारिक सत्ता, परमार्थिक सत्ता आणि प्रतिभाषिक सत्ता. प्रतिभाषिक सत्तेमध्ये पाप पुण्य नाही, हे ध्यानात घ्यायला पाहिजे. नाहीतर मग आपण व्यावहारिक सत्तेमध्ये पाप पुण्य करायचं आणि ते मी करीत नाही असं म्हणायचं, असं होऊ नये. तर ध्यानात घ्या, मग हे पाप पुण्य कर्तृत्व वक्रत्व हे सर्व मिथ्या असल्यामुळे, म्हणजे आत्मदृष्टीनं हे मिथ्या असल्यामुळे तुझा त्याच्याशी काही एक संबंध नाही. तू म्हणजे शुद्ध आत्मा आहेस. असं श्री गुरु सांगतात की तुमचा आत्माच ब्रह्मरूप आहे, तुम्ही शुद्ध आत्मा आहात.
स्थूल सूक्ष्म कारण शरीरे व शुभाशुभ क्रिया त्यांचे फल जन्म मरण स्वर्ग नरक सुख दुःख हे सर्व अविद्या कल्पित आहेत. अविद्या कल्पित जरी असले तरी सत्ता ध्यानात घ्याव्या लागतात. व्यावहारिक सत्ता, परमार्थिक सत्ता आणि प्रतिभाषिक सत्ता. तर स्वप्नामध्ये पाप पुण्य होत नसतं आणि सुसुप्तीमध्ये बी पाप पुण्य होत नाही, पण जागृतीमध्ये होत असतं. जागृती म्हणजे ही व्यावहारिक सत्ता आहे. तर ध्यानात घ्या, मग त्या कल्पित सामुग्रीने तुझा परमात्मा भाव केव्हाही बिघडला नाही. तो सच्चिदानंद ब्रह्मरूपच आहेस. तुझ्याशी कोणत्याही काली शरीराचा किंवा शरीर धर्माचा संबंध नाही. तो नित्य मुक्तच आहेस. असं श्री गुरुनी सांगितलं की बाबा तुम्ही नित्य मुक्तच आहात. शिष्य म्हणतो, महाराज आत्मा जर नित्य मुक्त ब्रह्मरूप आहे तर श्रवण मननादी साधने कशा करता सांगितली. बघा आपण शिष्य कसा हुशार आहे. ती प्रश्न छान करतोय बर का, प्रश्न छान करतोय. ते म्हणतो जर आत्मा नित्य मुक्त आहे, आता आत्मा जर नित्य मुक्त आहे, आत्म्याला जन्म मरण नाही, आत्मा ब्रह्मरूप आहे, हे जर सगळं खरं असेल तर मग तुमचं हे श्रवण मनन एवढं सकाळी सकाळी उठायचं काय आमची फजिती लावली महाराज. रोज आम्हाला आमचे काम सोडून देऊन पटापट उठावं लागायला लागलं, नाही तर आम्ही 7च्या पुढे उठत असतो. पण आता तुम्ही आम्हाला किती आमची परेशानी लावली. तर माय बापा हे स्वतःसाठी आपल्यासाठी तुमच्या स्वतःचं म्हणजे तुम्ही स्वतः ब्रह्मरूप आहात हे कळून देण्यासाठी हा प्रयत्न करायचा आहे. तर ध्यानात घ्या. मग त्यांनी प्रश्न असा विचारलेला आहे की तुमचं हे श्रवण मनन निधिध्यासन हे जे चाललंय, तुम्ही तर म्हणतात की आम्ही 25 वर्षापासून अभ्यास करतो तर आता आम्हाला बी तुम्ही आम्हाला हे करायला लावायला, तर हे कशासाठी. मग आत्मा तर नित्य मुक्तच आहे, ब्रह्मरूपच आहे. आत्मा जर नित्य मुक्त आहे ब्रह्मरूप आहे तर मग ह्या खटापटी कशासाठी एवढ्या. तर त्याचं उत्तर आहे श्री गुरु म्हणतात आत्मा ब्रह्मरूप आहे हे जरी खरं असलं तरी ज्याला आत्मा ब्रह्मरूप नाही असा ज्याला भ्रम झालेला आहे. आपल्याला वाटतं की नाही, आपल्याला वाटतंय का माझा आत्मा ब्रह्मरूप आहे म्हणून. मग ज्याला भ्रम झालेला आहे की माझा आत्मा ब्रह्मरूप नाही आणि त्याच्या करता श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधना संभावना विपरीत भावना घालवून तत्वमसी महावाक्याचा भाग त्याग लक्षणेने अभ्यास करून माझा आत्मा सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे हे जीवानं अंतकरणाच्या वृत्तीच्या द्वारे अज्ञानाचं आवरण काढून आपल्याला दृढ अपरोक्ष ज्ञान करून घेणं गरजेचं आहे माय बापा हो. तर हे ध्यानात घ्या. मग श्री गुरु म्हणतात आत्मा ब्रह्मरूप आहे हे जरी खरे असले तरी आत्मा ब्रह्मरूप नाही असा ज्याला भ्रम आहे त्या भ्रम निवृत्ती करिता श्रवणादी साधने सांगितलेले आहेत. ज्या ब्रह्मज्ञानी पुरुषांचा भ्रम निवृत्त झालेला असतो अशा जीवनमुक्त महात्म्यांच्या आत्मस्वरूपाविषयी काय निश्चय असतो ते तुम्हाला सांगतो म्हणले. श्री गुरु म्हणतात की ज्याला भ्रम झालेला आहे की माझा आत्मा ब्रह्मरूप नाही किंवा ब्रह्म कशाला म्हणतात, मूळ अज्ञान म्हणजे ब्रह्म काय, ब्रह्म कशाला म्हणतात ते मला ते भासत नाही, म्हणजे असदावरण आणि आभानावरण किंवा आत्मा नाहीच अशी जी उत्तर देतो, मला कळत नाही आत्मा कसा आहे ते. तर त्यांच्यासाठी मग त्यांनी सांगितलं की ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याची अवस्था काय असते अंतःकरणाची, त्याला कशा पद्धतीने ज्ञान झालेलं असतं ते श्री गुरु वर्णन करून सांगतात. मग म्हणले वांजेची या लेखा कैची जन्मपत्रिका नबी निळे भूमिका के कल्पोपाया माऊली ज्ञानोबरायांच्या 15व्या अध्यायातील वचनाप्रमाणे जगत झालेच नाही म्हणून त्याचा करता ईश्वरही नाही. म्हणजे ज्ञान झालेल्या व्यक्तीचं हे मनोगत आहे. मग तुम्ही म्हणता हे इथं कसं ईश्वर नाही म्हणायला लागलं, जीव नाही म्हणायला लागला, मग हे असं कसं. मग तर त्याची काय खात्री झालेली असते ती ध्यानात घ्या. आता जगत झालेच नाही म्हणून त्याचा करता ईश्वरही नाही. आता एखादी गोष्ट जर बनवली असली तर त्याला निर्माता म्हणता येईल. आता जगत झालंच नाही खात्री झालेली आहे. कोणाची खात्री झालेली आहे? ज्याला माझा आत्मा ब्रह्मरूप आहे अशी ज्याला खात्री झालेली आहे तो म्हणतो की हे जगतच झालं नाही अशी त्याला खात्री पटलेली आहे. आता भ्रमातल्या वस्तूला मालक असतो का? दोरीवरला सर्प कुणी निर्माण केला?
आणि त्या दोरीवरल्या सर्पाला मालक आहे का? तसं ही सृष्टी जरी असणारी ही सृष्टी जर नाही तर मग त्याचा कर्ता ईश्वर असेल का? अशी त्याची खात्री झालेली असते. अज्ञान कार्य जे विषय ते नसल्यामुळे म्हणजे साक्षीचे विषय जे साक्षी ते नसल्यामुळे आत्म्याच्या ठिकाणी साक्षी भावही नाही. आता अज्ञानच नाही तर मग असणार तिथं साक्षी कशाचा? जर अज्ञान असतं तर साक्षी लावला असता. अज्ञानच नाही तर मग साक्षी लावता येत नाही. दृश्य पदार्थ नसल्यामुळे आत्म्याच्या ठिकाणी दृष्टेपणाही नाही. आता दृश्य जर नसेल तर द्रष्टा कशाचा? ध्यानात घ्या, दृश्य आणि द्रष्टाभाव हे सापेक्ष आहेत. म्हणजे एक असेल तर एक, दृश्य असेल तर द्रष्टा आणि द्रष्टा असेल तर दृश्य, हे दोन सापेक्ष शब्द आहेत. आता दृश्य जर नाही तर मग द्रष्टा कशाचा? म्हणून ते म्हणले जर बंद असता तर बंध निवृत्ती रूप मोक्षही मानला असता. आता जिथं बंदच नाही तर मोक्ष कशाचा? आणि जर मोक्ष म्हणावा तर बंद असेल, पण तेव्हा म्हणतो त्याची खात्री झालेली आहे की बंदच नाही तर मोक्ष कशाचा? तुकाराम महाराज म्हणतात, मग ते तुकाराम महाराजांचं प्रमाण बघा गाथेमधलं. जर आपण विचारसागर पंचीकरण जर नाही समजून घेतलं तर आपल्याला तुकाराम महाराजांची भाषा येईल का? ज्ञानदेवाची भाषा कळेल का? एकनाथ महाराजांची भाषा कळेल का? मग आता तुम्हाला आम्हाला जर एकनाथ महाराजांची भाषा कळायची असेल, तुकाराम महाराजांची भाषा कळायची असेल तर माय बाप्पा हो, हे पंचीकरण, विचारसागर, वर्ती प्रभाकर अशी जे ग्रंथ आहेत, प्रक्रिया ग्रंथ, ते समजून घ्यावे लागतील. तरच आपला याच्यामध्ये या सिद्धांती ग्रंथामध्ये प्रवेश होईल. अन्यथा आपल्याला ते ग्रंथ कळत नाहीत. बघा आता तुकाराम महाराजांची ओवी काय आहे? बंधनाची नाही ठावे मुक्त कासाया म्हणावे. आता हे ज्यांना दृढ अपरोक्ष ज्ञान झालेले तुकोबराय हे युगानयुगी अवतार घेऊन येतात तुमच्या आमच्यासाठी. आणि मग ते म्हणतात बंधनाची नाही ठावे मुक्त कासाया म्हणावे. आता बंधन जर नसल तर मग मुक्त कशाचा? किंवा न निरोधी न चोत्पत्तीर्ण बद्धो नच साधक न ममुसुर न वय मुक्त इत्येषा. परमर्थता पंचदशी श्लोक 235 या विद्यारण्य स्वामीच्या वचनाप्रमाणे एका ब्रह्मा व्यतिरिक्त सर्व मिथ्या आहे. आता ते म्हणतात की फक्त ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या आहे. मिथ्या शब्दाचा अर्थ ध्यानात घ्या. मिथ्या शब्दाचा अर्थ ध्यानात घ्या. मिथ्या शब्दाचा अर्थ नाशिवंत असा नाही. मिथ्या शब्दाचा अर्थ बाद योग्य, सत्ता सत्ताहून भिन्न, बाद योग्य असा अर्थ आहे, अनिर्वचनीय. तर असा जीवनमुक्त ब्रह्मज्ञानी पुरुषांचा निश्चय असतो. याप्रमाणे तूही यथार्थ ब्रह्मज्ञान संपादन करून कर्तार्थ हो. आलं का ध्यानात? गुरुने उत्तर काय दिलं ती? श्रवण मनन निधिध्यासन कशाला करायचं? श्रवण मनन निधिध्यासन ज्याला भरम झालेला आहे त्याच्यासाठी भरम काढण्यासाठी श्रवण मनन निधिध्यासन करायचं. नामाचं चिंतन करायचं. नामाचं चिंतन करून हे श्रवण मनन निधिध्यासन करायला बसावं लागतं. आपल्याला वाटतं आम्ही अनुग्रह घेतला, आता आमचं नामाचं चिंतन झालं, आता आम्ही पूर्ण झालो, आता आम्हाला श्रवण मनन निधिध्यासन करायची गरज नाही असं वाटतं. पण माय बापा हो, याच्यावर आवरण येत असतं. दररोजची भांडी जर स्वच्छ नाही केली तर त्या भांड्यामध्ये जर थोडंफार खरकट राहिलं कालचं तर त्याच्यात जेवण करावं असं वाटत नाही. कालचे कपडे कालचे खराब झालेले असतील तर ते कपडे घालावेसे वाटत नाहीत. आणि जे महात्मे ज्यांनी नामचिंतन झालं म्हणतात पूर्ण आमचं, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत नामचिंतन करायचंय. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत आपल्याला नामचिंतनावर आरूढ राहायचंय. नामच आपलं सर्व काही करतंय. नाम आणि नावा रूपा नाही मेळ, अवघा वाचेचा गोंधळ. तर असणार हे जे नाम आणि रूप त्या भगवान परमात्माचं एकच आहे. त्या भगवंताला नाम घेतलं की त्याला हाक मारल्यासारखी आहे. आणि मग भगवान परमात्मा आपल्या जवळच असतो, पण त्याला हाक कोणी मारायची? आणि जर हाक नाही मारली तर तो काही आपल्याला देत नाही. त्याप्रमाणे आई असणारी जवळच असते आणि लेकरू पण असणार जवळच असतं. लेकरू जर नाही रडलं तर ती आई कामामध्ये गुंग असते आणि म्हणते काय नाही, ते झोपलंय म्हणते, त्याला ती घेत नाही.
पण जेव्हा रडायला लागतं तेव्हा माझ्या बाळाला भूक लागली असं वाटतं. आणि मग ती आई येते आणि बाळाला दूध पाजते. याच नियमाप्रमाणे भगवान परमात्मा तुमच्या आमच्यामध्ये स्थित आहे, पण तो कशानंच आकळला जात नाही. त्याला काय तुम्ही यज्ञ करा, तुम्ही जप करा, तप करा, कशानं काही केलं तरी तो आकळला जात नाही. त्याला फक्त नामचिंतन, त्याला त्याचं मूळ नाव आहे, जे महावाक्याचा उपदेश आहे. आणि त्या मूळ नावानं जर त्याला हाक मारली तर तेवढ्यानंच तो आकळला जातो आणि मग आपल्यावर कृपा होते. तर ध्यानात घ्या त्याप्रमाणे असाच तुम्ही अभ्यास करून तुम्ही सुद्धा कृतार्थ व्हा, असा श्री गुरुनं त्यांच्या शिष्याला आशीर्वाद दिलेला आहे. आणि तुम्ही आम्ही तरी एकच आहोत, इथं गुरु आणि शिष्य काही नाही बाबा. ध्यानात घ्या तुम्ही, तुमचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे. त्याच्यामुळं कुणाला गुरु म्हणावं आणि कुणाला शिष्य म्हणावं, इथं गुरु शिष्याचा भाव नाही. का तर मी बाबांचा सेवक आहे हे तुमच्या पुढं फक्त मांडतोय शिदुरी. तुम्हाला जेवायचं की नाही? नाही महाराज, आता आम्ही भूक लागल्यावर जेवण करतो 11 वाजता. त्याप्रमाणे मायबापा हो, तुम्हाला भूक लागली असली तर ही शिदुरी बाबांना दिलेली आहे, तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. सच्चिदानंद रोहिदास बाबांनी जी माझ्याकडे शिदुरी दिली ती वाटण्यासाठी दिली. एखादं बघा, एखाद्याचे लग्न असतं आणि शिदुरी वाटणारं एखादं माणूस असतं आणि ती शिदुरी वाटणारा माणूस तिसऱ्याच घरचं असतं. ते काय करतं, टोपले भरून नेतं आणि ती शिदुरी आपल्या घरात ठेवून घेतं. अरे बाबा, ती वाटायला दिली शिदुरी, ती घरात नेऊन उलटायला नाही दिली. पण ते म्हणते काय नाही, आपणच खाऊ. जमतंय का तसं? आणि सगळ्याला पुन्हा विचारलं शिदुरी मिळाली का, तर 4 घरं म्हणले मिळाली, 10 घरं म्हणले नाही मिळाली. त्याप्रमाणे साधू संतांना दिलेलं नामचिंतन वाटायसाठी दिलं. साधू संतांनी शास्त्र सांगितलं ते दुसऱ्यांना सांगायसाठी दिलं. आणि इथं दुसरं तिसरं कुणी नसून जग नव्हे अवघा जनार्दन. आणि हीच प्रभूची सेवा आहे. म्हणून तर आम्ही हे प्रेमानं नामचिंतन असेल, शास्त्र असेल, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर हे आमच्या जवळचं नाही, आमच्या पदरचं नाही, साधू संतांनी सांगितलेलं आहे. तर ध्यानात घ्या. मग आता तुम्ही असं ज्ञान समजून घेऊन यथार्थ ब्रह्मज्ञान संपादन करून तुम्ही कर्तार्थ व्हा. शिष्य म्हणतो, महाराज आपल्या उपदेशावरून असे कळले की आत्मा ब्रह्मरूप आहे असे ज्ञान होण्यापूर्वीही. बघा काय शिष्याचा प्रश्न आहे आणखीन डबल. महाराज आपल्या उपदेशावरून असे कळले की आत्मा ब्रह्मरूप आहे असे ज्ञान होण्यापूर्वी आत्मा नित्यमुक्त ब्रह्मरूप होताच. अहो महाराज म्हणतो काय करायचंय, तुमच्याकडे आलं तर तुम्ही काहीच देत नाहीत आम्हाला. आता मी पहिलाच मुक्त होतो, माझा आत्मा पहिलाच ब्रह्मरूप आहे, वेदांताचा सिद्धांत बी आहे ना, असंच तुम्ही सांगतात. तर मग मला अशी पुन्हा आणखी शंका येते की मग ही साधनं श्रवण साधनं करायची गरजच काय? मग श्री गुरुने उत्तर द्यायला चालू केलं. श्री गुरु म्हणतात, बाबा तुमच्या प्रश्नाचं हे बार बार तेच उत्तर आहे, ज्याला भ्रम झालेला आहे. आता स्वप्नामध्ये वाघ माग लागला, स्वप्नामध्ये वाघ माग लागला म्हणून हा पळतोय, पुढं आरडतोय, स्वप्नामध्ये रडायला सुरुवात केली मोठमोठ्यानं. समोरच्या, आता तुम्ही सांगा, शेजारी झोपलेला माणूस आहे तो जागा झाला, हे म्हणतो याला रडायला काय झालं? ते स्वप्नामध्येच म्हणतोय माझ्या पाठीमाग वाघ लागला, आता मी मरलो, मला आता मी वाचत नाही. अशा पद्धतीनं तो आरडाओरडा करतोय. त्याला काय करावं लागल? तर मला वाटतं दुसरे आणखीन कपडे घेऊन त्याच्या अंगावर टाकावे लागतील, म्हणजे त्याला कळल की मला माझ्या माग स्वप्न वाघ लागलाय, तो निघून जाईल का? का त्याची सुरक्षा काही जाळी फिळी तिथं लावा लागल? पण मायबापा हो, ध्यानात घ्या, त्याला फक्त जाग करावं लागन. आणि जाग केल्यावर त्याला विचारावा लागन की तुझ्या पाठीमाग वाघ लागला होता? ते म्हणतो माझ्या पाठीमाग वाघ लागला. जागा झाला तर बघतो तर वाघ वगैरे काही नाही, मी घरामध्ये सुरक्षित झोपलेलो आहे. आता तुम्ही सांगा, मग तशा पद्धतीचं जर घरामध्ये आपल्या स्वप्न पडणं, स्वप्नामध्ये आपल्याला भीती वाटते, तसंच मग हे म्हणतो की मी सुरक्षित असताना मग हा सुरक्षित होता की नाही? पण स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये जसा भ्रम झाला तसा आपल्याला जागृतीमध्ये भ्रम झालाय की मी ब्रह्म कसा होईन, मी आत्मस्वरूप कसा असन, मी देव कसा होईन.
मला देव कसा कळन, हे मायबापा हो ध्यानात घ्या. असा ज्याला भ्रम झालेला आहे की माझा आत्मा ब्रह्मरूप नाही, मी जन्मतो मरतो, मी करता भोगता आहे, सुखी दुखी आहे, असा ज्याला भ्रम झालेला आहे, त्याचा भ्रम काढण्यासाठी श्रवण मन निधिध्यासनाची आवश्यकता आहे. आणि त्यासाठीच म्हणजे आत्म्याचे ज्याला अज्ञान आहे त्या पुरुषाला आपण करता बघता सुखदुःखी असे वाटते, ज्याच्या ठिकाणी असलेला हा भ्रम घालविण्याकरता श्रवणादी साधनाची आवश्यकता आहे. यथार्थ श्री गुरूंना शरण जाऊन महावाक्य उपदेश श्रवण केल्यानंतर आत्मस्वरूपाविषयी असलेली भ्रांती नाहीशी होते. आपण सच्चिदानंद रूप आहोत हेच आपल्या ठिकाणी अदनावस्थेत भासलेले कर्तृत्व भोगणारे सर्व मिथ्या आहे असा दृढ निश्चय होतो. याप्रमाणे सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे श्रवणाधिकाचे फल आहे. म्हणून म्हणले स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंडित रूपरहित आदृश्य पापुण्य रहित जन्म मरण रहित अशा शुद्ध ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी मूलाज्ञान आणि स्थूल अज्ञान, स्थूल सूक्ष्म यष्टी समष्टी ईश्वर सूत्रात्मा विराट विश्व तेजस प्राज्ञ भोग बंध आणि मोक्ष काही एक नाही. तर हे ध्यानात घ्या, हे पंचीकरण जर चांगलं झालं असतं तर हे शब्द कळाले असते. महाराज म्हणले तुम्ही काय वाचलं की आमच्या डोक्यावरूनच गेलं असं वाटलं का नाही, कारण शब्द किती ते बघा. ते म्हणले अशा शुद्ध ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी मूल अज्ञान. अहो म्हणले मूल अज्ञान सांगा. थांबा महाराज, तुला अज्ञान सांगा. थांबा, मला स्थूल सूक्ष्म सांगा, व्यष्टी समष्टी सांगा, ईश्वर सांगा, सूत्रात्मा सांगा, विराट सांगा, विश्व तेजस प्राज्ञ भोग बंध मोक्ष. आता जर समजा एवढं सांगायचं म्हणल्यावर पाठ संपला करायला, तर हे ध्यानात घेतलं पाहिजे. हे सगळे पंचीकरणामधले शब्द आहेत आणि ते आपल्याला आले पाहिजे, तेव्हा ही पुढची विद्या प्राप्त होत असते. तितक्यामध्ये आमचे महाराज म्हणते सांगा की सगळ्या शब्दाचा अर्थ, म्हणजे त्यांना इथेच पाठ संपवून टाकायचा. पण त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे भ्रांतीने प्रतीती येते. जसे स्वप्नामध्ये भोगता भोग्य आणि भोग ही काही एक नसतात, त्रिपुटी नसते, तरी पण त्रिपुटी भासते की नाही स्वप्नामध्ये, पण बुद्धीमध्ये ती सर्व अनिर्वचनीय उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे जागृतीतील प्रपंच सर्व बुद्धीचाच विलास आहे. तीच बुद्धी झोपेत लीन झाली म्हणजे सर्व भेद नाहीसा होतो. यावरून सर्व जगत मनाने कल्पिलेले मिथ्या आहे. सत्य एक ब्रह्मचैतन्य आहे, तेच आपले रूप आहे असा ब्रह्मवेत्ताचा निश्चय असतो. ब्रह्मवेत्याचा निश्चय काय असतो, तर सत्य एक ब्रह्मचैतन्यच आहे आणि तेच आपले रूप आहे असा ब्रह्मवेत्याचा निश्चय असतो. अशा ब्रह्मज्ञानी पुरुषांचे आहार निद्राधिक व्यवहार प्रारब्धानुसार इतर जीवाप्रमाणेच होत असतात. जरी एखाद्या महात्म्याला जरी ज्ञान झालं तरी सुद्धा त्याचे व्यवहार आणि अज्ञानी माणसांचे व्यवहार सारखेच असल्यासारखे दिसतात. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. दिसायला सारखे असतात पण एकाची ध्यानस्थ स्थितीने एक बैसूनी झोप घेती. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. माय बापा हो ध्यानात घ्या, दोघ जण चिंतनावर बसले, एक जण ब्रह्मज्ञानी होता आणि एक जण अज्ञानी होता. दोघांनी डोळे लावून घेतले, एकानं डोळे लावून घेतल्याबरोबर झोप यायला लागली. एकानं चिंतन सुरू केलं आणि ते आत्मस्वरूपामध्ये मग्न झाला. पण दिसायला येणारे जे माणसं असते ते म्हणले आहा काय महात्मे बसलेत, काय चिंतन करतायत. मग एकाची होती ध्यानस्थिती आणि एक होता झोपीमध्ये. आता हे कसं कळल कोणाला? ज्याची त्याला कळतं की मी झोपी गेलो होतो आणि एकाला कळतं की मी ब्रह्मस्वरूपावर होतो, पण बाहेरच्याला कळत नाही हे. तर मग ते ओळख कशावरून करून घ्यायची ते महाराज आमचे सांगतात. म्हणले एक झोपी गेलेलं खाली पडत आणि ब्रह्मज्ञानी तसंच बसलेलं असतं. तर हे अशा ह्याच्यावरून ओळखायचं म्हणतात महाराज आमचे. तर अशा ब्रह्मज्ञानी पुरुषांचे आहार निद्रा अधिक व्यवहार प्रारब्धानुसार इतर जीवाप्रमाणेच होत असतात. ब्रह्मवेत्ता पुरुष भोजनादी व्यवहार करीत नाही असे नाही. आता मला वाटतं ब्रह्मज्ञानी झालेल्या पुरुषाला का शरीर नसतं का? आता त्या ब्रह्मज्ञानी पुरुषानं खायला सुरुवात केली की मग बाकीचे म्हणतात काय महाराजाला लागत बाबा, महाराजाला लय लागत खायला. आता महाराजाचं शरीर, महाराजाला शरीर पंचमहाभूताचं नाही का? महाराजाला प्राण नाही का? म्हणजे त्या प्राण नसल्यामुळं, प्राण जर असेल तर तहान भूक लागत असते. मग आता महाराज खातो का त्या प्राणाला लागतो?
मग त्या महाराजाच्या प्राणाला काही देऊ नका, म्हणजे त्याचा प्राण निघून जाईल. आणि तुम्हाला आम्हाला ब्रह्मज्ञान कोण सांगन? म्हणून साधू संतांनी सांगितलं की गुरुची सेवा करायची म्हणजे काय करायचं, काय लागत असतं, ते खाया प्यायलाच लागत, काय लागतंय? तर म्हणले गुरूंची सेवा करायची म्हणजे गुरुनं सांगितलेल्या नामाचं चिंतन करायचं, गुरुनी सांगितलेलं शास्त्र पाहायचं आणि ते शास्त्र पाहून आपला भ्रम घालवून आपण स्वतः सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत असं ध्यानात घ्यायचं. ब्रह्मवेत्ता पुरुष भोजनादी व्यवहार करीत नाही असे नाही. तो कानाने ऐकतो, जिभेने श्वास घेतो, त्वचेने स्पर्श जाणतो, नाकाने श्वास घेतो, ते सर्व व्यवहार त्याच्याकडून होत असले तरी तो सदैव अकर्ता अभोक्ताचा असतो. कशामुळं सदैव अकर्ता आणि अभोक्ता असतो? तर तो असणारा स्वरूपावर असतो की ते स्वरूप म्हणजे मी आहे. आता हा दिसणारा देह मिथ्या आहे, हा देह मी नाही, या देहाबद्दलचं कार्य माझं नाही, असं त्यांना खात्रीशीर माहीत झालेलं असतं. म्हणून तो महाराज काही निषेध करत नाही, कारण त्याला निषेधाच्या गोष्टीची जरुरीच नसते. हाच विषय ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ज्ञानोबरायाने अध्याय 5 मध्ये सविस्तर वर्णन केलेलं आहे. आणि त्या ओव्या त्यांनी इथं काही सांगितल्यात. जेने भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हिरोनिया. आता ही ओवी कळायची असेल तर तुमचं पंचीकरण आणि विचारसागर जर झालं नसेल तर करा याच्यावर प्रवचन. आपलेच माणसं नामधारक प्रवचन करायला लागले की तुम्हाला सांगतो उड्या हाणते इकून तिकडं तिकून इकडं. अरे ववी काय म्हणा लागली, ववी काय सांगायला लागली, तर ते आपण ते देतो सोडून आणि बाकीचंच काहीतरी सांगतो. रोज आपण पाठ केलेलं जवलतीला अनुभवाला ते सांगतो. तर ही ओवी काय आहे ध्यानात घ्या. हे जेने भ्रांतीपासून हिरतले. आता ज्याचा भ्रम गेला, ज्याची भ्रांती गेली, मी शॉर्ट मध्ये सांगतोय, गुरुवाक्य मन धुतले. गुरुच्या वाक्याने म्हणजे महावाक्यानं नामानं असणारं मन धुतलं आणि मग असणारी जी भ्रांती गेली, भ्रम गेला. भ्रम घालवायला काय काय लागतं? तर पंचीकरण, विचार सागर लागतं ना, आत्मचिंतन लागतं. आणि मग आत्मस्वरूपी घातले हिरोनिया. आणि मग आत्मस्वरूप कसं आहे ते भागत्याग लक्षणीने कळून घेतलं. श्रवण मन निध्यासन करून मग असणारा या 34 ओळीपासून तर तोची तो निरुता समद्रष्टी तत्वतन हरी म्हणजे पंडुसुता तोची ब्रह्म, हे 104 ओळीपर्यंत या 70 ओव्यांनी माऊली ज्ञानोबरायाने ब्रह्मवेत्या पुरुषांचे मोठे सुंदर वर्णन केलेले आहे. ब्रह्मज्ञानी पुरुषांच्या व्यवहाराकडे पाहून लोक काहीतरी संशय घेतात, पण हे मुख्य लक्षात ठेवले पाहिजे की शरीर व्यवहार प्रारब्धाने चाललेले असतात आणि बोध हा अंतकरणामध्ये असतो. तर अर्थलोपली पुराणे नाश केला, शब्दज्ञाने विषयलोभी जने साधनची बुडविले. असं करू नका माय बापा हो. अर्थ काय लावायचा आहे ते आपण समजून घेऊन लावला पाहिजे. आपण घेतलेला अर्थ शास्त्राला जुळला पाहिजे, नाही तर मग आपण कुठला बी कुंकड लावलं तर चालत नाही. शरीर व्यवहार प्रारब्धाने चाललेले असतात. बोध हा अंतकरणामध्ये असतो. बोधाचा आणि व्यवहाराचा काही एक संबंध नाही. ध्यानात घ्या. बोध कशाला म्हणायचं आणि व्यवहार कशाला म्हणायचं? तर व्यवहाराचा आणि बोधाचा काही संबंध नाही. बोधाचा व्यवहाराचा संबंध नाही. ब्रह्मज्ञानी पुरुषांची लक्षणे जी ग्रंथामध्ये वर्णन केलेली असतात ती त्यांची परीक्षा करण्याकरता नसून आपल्या ठिकाणी बांधून घेण्याकरिता असतात. ब्रह्मज्ञानी पुरुषांची लक्षणे नसते आपण वाचून टाकण्यासाठी नसतात, तर आपल्या अंगी कसे बांधतील हे याच्यासाठी असतात. पुष्कळशीर लोक कुठेही श्रवण केलेले नाही. आता बघा, काही लोक नुसतं काही श्रवण केलेलं नाही, मनन केलेलं नाही, संप्रदायानुसार अनुग्रह नाही, चिंतन नाही, नाम नाही, ज्ञान नाही, पण बोलणं मात्र कसं असतं ते पहा. आचार शुद्धता नाही, आहार शुद्धता नाही, अशी भ्रष्ट माणसे व्यावहारिक मोठेपणाच्या जोरावर ब्रह्मज्ञानी पुरुषाची निंदा करतात. व आमका एक महात्मा फार चांगला आहे, म्हणजे जो ब्रह्मज्ञानी आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्याला विचारायचं नाही, तो कशाचा महाराज आहे म्हणायचं. आणि जे मग कोणी कोणी असतील ते संगनोह करणारे आणि त्यांना महाराज म्हणायचं, त्यांची पूजा करायची. मग एक ते म्हणतात एक महात्मा फार चांगला आहे, त्या साधूत काही अर्थ नाही. आमके साधू 12 वर्षे मौन धारण केलेले आहेत, आमके साधू विधेय आहेत, अशी मनाने साधूची लक्षणे ठरवून बडबडत असतात. आता ही साधूची लक्षणं आहेत का? ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय आणि दयाळू ही साधूची लक्षणं आहेत. एखादा एकांतामध्ये भगवत चिंतन करीत बसलेला भगवत भक्त पाहिला की त्याच्याकडे साधू म्हणून लोक जातात.
बघा एखादा पूजा करायला लागला की त्याच्याकडे साधू म्हणायचं आणि त्याच्याकडे जायचं. आणि मग त्याचं लयच खरं व्हायला लागलं आणि ते लयच खरं सांगतो. काय म्हणले, मुक्याला वाचा फोडली, लंगडं चालायला लागलं, आंधळं बघायला लागलं आणि मग त्याच्याकडं बारी लागती आणि त्या बारीमध्ये ब्रह्मवेत्ते ज्यांना ज्ञान झालंय अशी माणसं म्हणतात, की आपण बी बारीला उभं राहू. आपण बी बारीला उभं राहून कर्नाटकात जाऊ. आपण बारीला उभं राहू आणि कर्नाटकात जाऊ. म्हणजे काय करायचंय नेमकं आपल्याला हे कळत नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध भोगून सारू द्यावं की. पण इकडं तसं नाही. लय उपाय करायचे. मायबापा हो किती उपाय करा, जे व्हायचं तेच होणार आहे. कोणी ब्रह्माचा लिका कोणी खोडू शकत नाही. याचा अर्थ ज्यानं जे कर्म केलेलं आहे त्या कर्माचं फल त्याला भोगावं लागेल. म्हणून असणारं कर्म नीट करा आणि बारीमध्ये उभं राहू नका आणि कर्नाटकाला जाऊ नका. काही कोणाला मुक्याला बोलता येत नाही, आंधळ्याला बघता येत नाही. पण असणारे ही माणसं आपल्याला बघायला भेटतायत, की जे म्हणतात की आम्हाला आत्मज्ञान झालेलं आहे, ब्रह्मज्ञान झालेलं आहे. अशी माणसं म्हणतात आणि इकडं सांगतात की आम्हाला आता ब्रह्मज्ञान कळालं. आत्मज्ञान कळलं. तुम्ही म्हणता हे कोणाला म्हणालात तुम्ही? आता दुसऱ्यांना नाही कोणाला म्हणत, पण आमच्या महाराजांना म्हणतोय. कारण आमचे महाराज म्हणत असतात, बाहेऱ्या बोलता येईन कर्नाटकामध्ये जाऊ. आता काय कर्नाटकात जाऊन असणारं काय करीन त्यो बाबा? यांचं प्रारब्ध नाही का ते लेकरांचं? जन्मताच जे झालंय त्याचा तुम्ही कसा बदल करणार? म्हणजे तुम्ही ब्रह्मदेवाचे बाप बनायला लागले का? म्हणजे कर्म तुम्ही सोडून द्यायले का? कर्माचं फल मिळणार नाही का? आता कर्म करताना बरं वाटतं आणि दुःख झालेलं कुणी भोगायचं? करनी करे फिर क्यों डरे, करनी करके फसताय, झाड लागे बबूल के तो आम कैसे खाय. बाबळीचं वनच लावलं बाबा एका एकरामध्ये आणि बाबळीच्या झाडामध्ये जाऊन आंब्याच्या दिवसामध्ये आंबे काढायला निघाले. आता मला वाटतं तिथं काट टोचते आणि काटच खावा लागते ना. कारण आंबे तर नाही मिळायचे, कारण बाबळीची झाडं लावली. तसे कर्म केले मायबापा हो. आता जे कर्म केलं त्या कर्माचं फल कुणी भोगायचं? म्हणून ध्यानात घ्या. तर त्याला म्हणले एखाद्या एखादा एखाद्या एकांतामध्ये भगवत चिंतन करत बसलेला भगवत भक्त पाहिला की त्याच्याकडे साधू म्हणून लोक जातात. त्याला वस्त्र प्रणादी देतात. तसे पाहिले तर तो साधक आहे, सिद्ध नाही, पण हे लोक त्याला सिद्ध समजून म्हणजे साधू समजून त्यालाही भगवत चिंतनापासून खाली आणतात. आता एखादा भक्ती करायला की मग बारी लावायची आणि बारी लावली की मग त्याच्याकडे पैसे हे ते आलं, धनदर्वी आलं की तो खाली येतो पुन्हा आणखीन. अहो आपल्याला थोडं जर काही मिळालं तर आपण कोणाला विचारित नाहीत. आपल्याला असं वाटतं की काय मी स्वर्गातला राजा आहे का काय की? अहो ध्यानात घ्या, ही दुपारची सावली असती म्हणले संपत्ती. असणारं हे मर्ग जळवत आहे. काय प्रमाण आहे मर्ग जळवत? जाईल रया. बेगडाची बाहुली. नाही ते प्रमाणच तुम्ही नीट सांगत नाहीत महाराज. आबराची सावली जाईल रया तिच्या पाठीमागे आहे ना. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. मर्ग जळवत जाईल रया. तर याप्रमाणे पुन्हा हेच लोक तो साधू नाही म्हणून त्याची निंदा करतात. एवढ्या करता आम्हाला एवढे सांगायचे आहे की साधकाने एखाद्या ब्रह्मवेत्या पुरुषांच्या सहवासात राहून श्रवणादी करावे व कर्तार्थ व्हावे. तर ध्यानात घ्या, जसा ब्रह्मवेत्ता पुरुष आपण असंग निर्विकार ब्रह्मरूप आवाशी जाणून कर्ते होतो, त्याचप्रमाणे तुम्ही तसा निश्चय करून कर्तार्थ व्हा. तरी शिष्य म्हणतो, महाराज आपण कळकळीने एवढा मोठा उपदेश केला खरा, पण माझा तसा निश्चय होत नाही, त्याला काय करू? त्याकरिता दुसरा काही उपाय असेल तर मला सांगावा, त्याप्रमाणे मी तो उपाय करीन. म्हणून श्री गुरु म्हणतात, तुला याप्रमाणे ज्ञान प्राप्त होत नाही, याला माझा नाईलाज आहे. त्याकरिता मी तुला ब्रह्मज्ञान होण्याकरिता दुसरा उपाय म्हणजे लय चिंतनाचा प्रकार सांगतो. लय चिंतनाचा प्रकारामध्ये आता ह्यांना ज्ञान सांगितलं तर ते म्हणले पटत नाही, तर मग आता लय चिंतन करा. लय चिंतन करणे म्हणजे कसं ते सांगाले, ज्याप्रमाणे मातीचे कार्य घट जसा मातीरूप असतो किंवा पाण्याचे कार्य बुडबुडे जसे पाणीरूप असतात. आता हे कळतंय का? मातीचे कार्य घट, मातीपासून घट बनतो आणि पाण्यावर बुडबुडे तयार होतात. एकंदरीत जे कार्य असते ते कारण रूप असते. कार्य असतं ते कारण रूप असतं. मग ह्या ब्रह्मापासून जगत निर्माण झालं, हे कुठं जाईल?
तर हे ब्रह्मरूपच असतं. पाण्यावरले बुडबुडे पाणी रूप असतात. मडकं जरी बनलं तरी ते माती रूप असतो. तसं हे जगत जरी बनलेलं आहे तरी ते ब्रह्मरूपच आहे. माय बापा ध्यानात घ्या. तर त्याचप्रमाणे संपूर्ण जगताचे कारण ईश्वर असून त्याचे कार्य जगत आहे. म्हणून जगत हे ईश्वर रूप आहे. तो ईश्वर व्यापक असल्यामुळे ईश्वरच सर्व भूतानाम या भगवद्गीतेतील 18व्या अध्यायाच्या वचनाप्रमाणे तो ईश्वर माझ्याहून भिन्न नाही. अर्थात मी व ईश्वर एकच आहोत असे समज. यासच लय चिंतन असे म्हणतात. बघा लय चिंतन कसं सांगितलं ते. कारण कार्य हे कारणातच लीन होत असतं. मग आता हे जगत सगळं जे बनलेलं आहे ते ईश्वरापासून, आणि ईश्वर सुद्धा राहत नाही, जीवही राहत नाही, तर सगळं ब्रह्मचैतन्यच राहतं. मग अशा पद्धतीनं तुम्ही काय करा म्हणते ते लय चिंतन करा. कारण का करा, तर कार्य असतं ते कारणामध्येच लीन होत असतं. मग हे परमात्म्यावरच बनलेलं जगत परमात्म्यामध्येच लीन होत असतं. म्हणूनच जग नव्हे अवघा जनार्दन. तो प्रकारे थोडक्यात मी तुला सांगतो म्हणले, स्थूल ब्रह्मांड पंचीकृत पंचमहाभूतांचे कार्य आहे. आता हे कसं बनलं त्याच्यामध्ये मिक्सिंग करीत चला म्हणले. ब्रह्मांड पंचीकृत पंचमहाभूतांचे कार्य आहे. त्यात पृथ्वीचे कार्य पृथ्वीरूप, जलाचे कार्य जलरूप, याप्रमाणे ज्या भूतांचे जे कार्य तत्स्वरूप असे चिंतन करावे. याप्रमाणे सर्व ब्रह्मांडातील पदार्थांचा पंचीकृत पंचमहाभूतांचे लय चिंतन केल्यानंतर फक्त पंचीकृत पंचमहाभूते राहिली. ती पंचीकृत पंचमहाभूते अपंचीकृत पंचमहाभूतांची कार्य आहेत असे समजावे. त्या अपंचीकृत भूतांच्या सतोगुणापासून अंतकरण, ज्ञानेंद्रिय, रजगुणापासून 5 प्राण कर्मेंद्रिय झालेले आहेत. जर आता म्हणले महाराजांनी सांगितलं होतं की पंचीकरण बघा म्हणून, पंचीकरण जर आपण चांगलं बघितलं असतं तर नसतं का आता आपल्याला कळालं. पण म्हणले महाराज सांगतेत म्हणले, पण आता काय त्या टायमाला नाही किंवा आठवत, आणि म्हणले त्या टायमाला कुठं अभ्यास करा वाटतोय, पण आता वाटतंय म्हणले हे शब्द आम्हाला कळावेत. आता हे पंचीकृत काय ना अपंचीकृत काय, आता हे अपंचीकृत भूतांच्या सतोगुणापासून अंतकरण काय, ज्ञानेंद्रिय काय, रजगुणापासून 5 प्राण कर्मेंद्रिय काय असे समजावे. याप्रमाणे सूक्ष्म सृष्टी ही अपंचीकृत भूतांचे कार्य आहे असे चिंतन करावे. जे कार्य असते ते कारण रूप असते हे तर तुम्हाला मान्यच आहे. कारण घट आहे तो घट हा मातीचा बनवलेला आहे, तो माती रूपच असणार यात काही संशय नाही. सोन्याचे दागिने बनविले तर ते दागिने सोनेरूपच आहेत हेही तुम्हाला सांगायची जरुरी नाही. तसं स्वरूपावर हे जगत निर्माण झालेलं आहे ते ब्रह्मरूप असेल की नाही असं चिंतन करा. या दृष्टीने पृथ्वी जलाचे कार्य म्हणून जल स्वरूप, जलाचे तेजाचे कार्य म्हणून तेज स्वरूप, तेज वायूचे कार्य म्हणून वायू स्वरूपाने, वायू आकाशाचे कार्य म्हणून वायू आकाश रूप असे चिंतन करावे. एका भूताचा दुसऱ्या भूतामध्ये कसा समावेश होतो ते आपण चिंतन करावं, किंवा त्याच्यापासून कसं निर्माण झालं ते हे चिंतन आपण केलेलं आहे. तसेच आकाश हे तमगुण प्रधान प्रकृतीचे कार्य आहे म्हणून प्रकृती स्वरूप असे समजावे. एकाच वस्तूची प्रधान प्रकृती, माया, अज्ञान, अविद्या, शक्ती अशी नावे आहेत. आता ही कशामुळे नावं पडली तर उपाधीमुळे नावं पडत असतात. मग प्रधान म्हणजे नेमकं कशाला म्हणायचं? प्रधान म्हणजे राजा आणि प्रधानीचा अर्थ घ्यायचा नाही. तर प्रधान शब्दाचा अर्थ आहे सर्व कार्य आपापल्यामध्ये लीन करून प्रलयकाली असणारे जे उदासीन स्वरूप म्हणजे एकटच स्वरूप, त्याला प्रधान स्वरूप असं म्हणतात. ध्यानात घ्या. प्रधान शब्दाचा अर्थ विचारल्याबरोबर कोणी बी सांगल की पंतप्रधान, राष्ट्रपती, राजा वगैरे असं आहे की नाही, पण तसं नाही. तर प्रधान शब्दाचा अर्थ आहे सर्व कार्य, सर्व सृष्टी ही आपापल्यामध्ये लीन करून प्रलयकाली असणारे जे उदासीन स्वरूप त्यास प्रधान असे म्हणतात. म्हणून प्रधान शब्द वापरला स्वरूपालाच. आता प्रकृती शब्द म्हणजे सृष्टी उत्पन्न करण्यास योग्य तमगुण प्रधान स्वरूपास प्रकृती असे म्हणतात. ही प्रकृती असणारी ही उत्पन्न करण्यास योग्य तमगुण प्रधान स्वरूपास प्रकृती असं म्हणतात. आता माया कशाला म्हणतात? तर ज्याप्रमाणे इंद्रजाल विद्येने देशकाला ते सामग्री वाचून दुर्घट पदार्थाची उत्पत्ती होते, त्याप्रमाणे आशंग अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी इत्यादी दुर्घट पदार्थांची उत्पत्ती करते म्हणून तिला माया म्हणतात. अज्ञान कशाला म्हणायचं? तर स्वरूपाचे आच्छादन करते म्हणून अज्ञान म्हणतात. स्वरूपावर अज्ञान राहतं त्याला आच्छादन करतं. आता तुम्ही म्हणता ना अज्ञान नेमकं कशाला म्हणायचं? तर मूल अज्ञान ध्यानात घ्या. मला ब्रह्म कळत नाही, मला ब्रह्म भासत नाही, ब्रह्म म्हणते ते काय मला समजतच नाही, यालाच अज्ञान म्हणायचं. अविद्या कशाला म्हणतात? तर ब्रह्मविद्याने नाश होतो म्हणून तिला अविद्या म्हणतात. शक्ती कशाला म्हणतात? तर स्वतंत्र कधीही राहत नसून चैतन्याश्रित राहते म्हणून शक्ती म्हणतात. एकटी स्त्री कुठंच राहत नसते, राहू शकत नाही. ती पुरुषाच्या आश्रयाने राहते
तसंच असणारं हे शक्ती जी आहे ती ब्रह्माच्या आश्रितच राहते, ती एकटी राहू शकत नाही. याप्रमाणे प्रकृती इत्यादी प्रधानाचे भेद आहेत म्हणून प्रधान रूप आहेत ते प्रधान ब्रह्मचैतन्याची शक्ती आहे. प्रधान हे ब्रह्मचैतन्याची शक्ती आहे. पुरुषांच्या ठिकाणची सामर्थ्य रूप जशी शक्ती जशी पुरुषाहून भिन्न नसते, तशी प्रधान रूप शक्ती ब्रह्मचैतन्याहून भिन्न नाही, ती चैतन्य रूप आहे. याप्रमाणे सर्व पदार्थाचे ब्रह्माच्या ठिकाणी लय चिंतन करून ते अद्वितीय ब्रह्म मी आहे अशा रीतीने लय चिंतन करावे. बघा अशा पद्धतीनंतर मग म्हणले आता तुम्हाला ते जर ज्ञान नाही समजत तर मग असं लय चिंतन करा. ज्याला महावाक्य विचार करू नये बुद्धिमांद्यादी प्रतिबंधामुळे ब्रह्माचे आत्मत्वाने अपरोक्ष ज्ञान होत नाही, त्याने हे लय चिंतन रूप ध्यान करावे असे सांगितलेले आहे. ज्ञान आणि ध्यान यांच्यामध्ये एवढा फरक आहे की ज्ञान हे प्रमाण प्रमेयाच्या अधीन आहे. ज्ञान हे प्रमाण आणि प्रमेयाच्या अधीन आहे, विधी किंवा पुरुषांची इच्छा यांच्या अधीन नाही. ध्यान मात्र विधी, विश्वास, पुरुषांची इच्छा तसेच अनुष्ठानांचा आग्रह यांच्या अधीन आहे. म्हणजे विधी ध्यान कसं करायचं तर त्याला ध्यान करण्यासाठी विधी पाहिजे, विश्वास पाहिजे, पुरुषांची इच्छा पाहिजे आणि मग अनुष्ठानाचा आग्रह पाहिजे. इतकं पाहिजे म्हणले ध्यान करायला. प्रमाण जे डोळे व परमे जो गोटे यांचा संबंध होताच विधी म्हणजे आज्ञा, विश्वास, पुरुषांची इच्छा या वाचूनही घटाचे प्रत्यक्ष ज्ञान होते. पण ज्ञान सोपं आहे महाराज. जर ताबडतोब आपल्याला ज्ञान जर झालं तर ते सगळ्यात सोपं आहे. मग बाकीचं सगळं अवघडच आहे. गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्र पाहू नये असे शास्त्र वाक्य आहे. त्याबरोबर पाहणाऱ्याची चंद्र पाहावा अशी इच्छा नसते, पण चंद्राचा व नेत्राचा संबंध झाल्याबरोबर चंद्राचे प्रत्यक्ष ज्ञान होतेच. आता चंद्र पाहू नये पण डोळ्याची वरती जर तिथपर्यंत गेली तर ताबडतोब ज्ञान होते. वरती आणि विषय एक झाला की मग ते प्रत्यक्ष ज्ञान आहे. यावरून ज्ञान हे प्रमाण प्रमेयाच्या अधीन आहे, ध्यान मात्र तसे नाही. नर्मदा नदीतील काही विशिष्ट चिन्हे असलेल्या गोट्यांना शालिग्राम असे म्हणतात. त्यांच्या ठिकाणी काही विशिष्ट चिन्हे असली म्हणजे त्यांना विष्णू, शंकर, गणपती समजावे असे शास्त्रवाक्य आहे. त्याचप्रमाणे शालिग्रामाच्या ठिकाणी विष्णू रूपाने ध्यान करील तर त्याला उत्तम लोक प्राप्ती होते असे शास्त्रवाक्य आहे. तर त्याप्रमाणे शास्त्रवाक्यावर विश्वास ठेवून तो श्यामसुंदर, चतुर्भुज, शंख, चक्र, पद्म, गदा, पद्म, लक्ष्मी सहित मूर्ती अशी भावना ठेवून विष्णूची उपासना करतो. प्रत्यक्ष पाहावे तर शालिग्राम ही शिला आहे. पण विधी म्हणजे शास्त्रवाक्य, विश्वास व त्याप्रमाणे उपासना करण्याची इच्छा असल्यामुळे शालिग्रामाच्या ठिकाणी हा विष्णू आहे अशी भावना ठेवून ध्यान केल्याने ती विष्णूची उपासना होते. तर अशा पद्धतीनं आजचा पाठ झालेला आहे. तर बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आता ईश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोसावे, तोसो निमज द्यावे पसाय दान हे. जे कळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो, बोता परस्परे पडो मैत्र जीवांचे. कंचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची